प्रसिद्ध विकासक व समाजसेवक संतोष डावखर यांच्या खाजगी जमिनीवर कोणाचा डाव? पत्रकार की गुन्हेगार टोळी? डोंबिवली दावडी येथील अनंतम रेसिडेन्सीचे प्रसिद्ध विकासक व ज्येष्ठ समाजसेवक, मराठी फिल्म निर्माता, दिग्दर्शक संतोष डावखर यांना त्यांच्या खाजगी जमिनीबद्दल गेल्या 5 वर्षापासून दोघा पत्रकारांकडून वैयक्तिक ब्लॅकमेलिंग केले जात होते। त्या पत्रकारांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून संतोष डावखर यांना त्रास दिला जात होता। खरं या प्रकरणात मुख्य कोणीचा डाव होता? पत्रकार की गुन्हेगार टोळी हे स्थानिक पोलीस कसून तपास करीत आहेत। दुसरीकडे उच्च न्यायालयाने तो जमिनीचा वाद निकालात काढून हा वाद ठाणे जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आले। दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी यांनी पहिल्याच हेरिंगमध्ये ती केस डिसमिस करून विकासक व समाजसेवक संतोष डावखर यांच्या बाजूने निकाल देऊन ही खाजगी जमीन विकास संतोष गायकवाड यांनी अधिकृत कागदपत्र सहित शेतकऱ्याकडून विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच या खाजगी जमिनीसाठी संतोष डावखर यांनी 6 ते 6.5 कोटी मनपा प्रशासनाला टॅक्स भरल्याचे सांगितले। वादग्रस्त जमीन खाजगी असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्याने मुख्य आरोपी ब्लॅकमेल करणारा पत्रकार राजेंद्र पांडे व त्याचा साथीदार सुजित कदम या दोघांवर भीतीचे सावट पसरले आहे। विशेष म्हणजे या पत्रकाराचे कुठल्या गुन्हेगार टोळीशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांमार्फत तपास सुरू आहे। विकासक संतोष डावखर यांनी हाजीमलंग रोड येथील डावखर एलिगन्स येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक पत्रकारांना याबाबत माहिती दिली। तसेच डावखर एलिगन्स या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आपले मत व्यक्त करून या घटनेची सविस्तर वृत्त पत्रकारांशी बोलताना सांगितले। संतोष डावखर आमचे सहकारी इथे आहे। गेले 4 वर्षापासून 4-5 वर्षापासून काहीतरी एक ज्यावेळेस ब्रँड काहीतरी आम्ही ब्रँडच्या हिशोबाने आम्ही त्यांच्यावरती आस्तिकता ठेवून किंवा एक भक्तीने आम्ही ज्यावेळेस ते मेहनत करत असतो, काम करत असतो आणि कुठेतरी कस्टमरांना सॅटिस्फॅक्शन करायचा प्रयत्न करत असतो। अशा वेळेमध्ये काय होतं की कोणीतरी येतं, ॲलिगेशन करतं आणि त्या ॲलिगेशनची न्यूज करून कसं कस्टमरांना कन्फ्यूज करायचं आणि मग ते कस्टमर कन्फ्युजनामधून काहीतरी आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करायचा। असे उद्योग काही ठिकाणी होत असतात। त्यापैकी हा एक गोष्ट झाली होती आणि त्यांना असं वाटलं की ह्या एका व्यक्तीला थोडंसं हे केलं तर बाकीचे लोक ॲटोमॅटिकली सरळ होतील, असा कुठेतरी त्यांचा उद्देश होता। तशा त्या गोष्टी पण बाकीच्या बिल्डरांकडे गेल्या तेव्हा आम्ही तुमच्या बाजूला ठेवतो, असं करा तसं करा। पण त्यांनी आम्हाला विचारलं आणि आम्ही सांगितलं की आम्ही आमचं उत्तर द्यायला समर्थ आहोत आणि तुम्हाला पण असं काही करायची गरज नाही। सो माननीय उच्च न्यायालयाकडे त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती। ती माननीय उच्च न्यायालयाकडे जनहित याचिका ज्यावेळेस त्यांनी दाखल केली होती, कोर्टाने पहिल्याच हेरिंगला ती जनहित याचिका निकाली काढली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जा, जिल्हाधिकारी याच्यातले जास्त त्याच्यावर स्टडी करतील आणि ते त्यांच्या लेवलला निर्णय देतील आणि तिथे केस त्यांनी पहिल्याच केसला डिसमिस केली। म्हणजे 4 वर्ष ती मध्ये कोविडमुळे हेरिंग्स वगैरे चालू होत्या, पण त्याच्यानंतर ती अशी गोष्ट झाली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर आमच्या 3-4 हेरिंग झाल्या। त्याच्यामुळे न्यायालयाने हायकोर्टाने आम्हाला किंवा जिल्हाधिकाऱ्याने 4 महिन्यातच करायला सांगितलं, पण विनासायाने 3 महिन्यामध्येच असं झालं की जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते ते कुठेतरी बदलले गेले आणि ते बदलले गेल्यामुळे पुन्हा नवीन जिल्हाधिकारी बसले आणि नवीन जिल्हाधिकारी ज्यावेळेस याच्यावर आले त्यांना थोडासा वेळ लागला या गोष्टी समजून घेण्यासाठी। पुन्हा नव्याने हेरिंग झाल्या, त्यामुळे हा निर्णय येण्यासाठी उशीर लागला। पण मी न्यायालयाचे आणि जे कोणी आपले तत्कालीन जिल्हाधिकारी आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। गेल्या 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यासंदर्भात म्हणा किंवा इतरही विषयासंदर्भात म्हणा 14 ते 15 कंप्लेंट ज्या आहेत ते केलेल्या आहेत। त्याच्यात इव्हन 2015 मध्ये माझ्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने। ते पेपरमध्ये त्यांचं ते काहीतरी त्या व्यक्तीने काहीतरी 7-8 लोकांची भाऊबंदकी होती, त्यांनी एका व्यक्तीकडून घेऊन बांधकाम चाळी सुरू केल्या होत्या आणि बाकीचे 7 जणांची पॉवर आपल्याकडे होती। तर आपण कोर्टाकडून तोडण्याचे आदेश घेतले। ते तोडण्याचे आदेश घेतले तर या व्यक्तीने काय केलं की सेटलमेंटला येतो आणि काय एक जणांचं काय असेल ते आम्ही हे करतो आणि आमच्या मॅनेजरला सांगितलं की जरा सरांचा टायमिंग घ्या, सर आम्हाला सरांची आमची ओळख आहे। 2015ची गोष्ट आहे, सरांची आमची ओळख आहे, तुम्ही टायमिंग घेऊन मला मेसेज टाका, मी बिझी असेल मी फोन उचलणार नाही। तो व्यक्ती तो मेसेज घेऊन त्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फिरत होता की माझ्याकडे मला खंडणी मागण्यात आली आणि जीव मारण्याची धमकी देण्यात आली। तर कोणीही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। मग त्यांनी 156(3) मध्ये काहीतरी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली। प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यामुळे मग माझे FB वरचे फोटो, माझे आणि माझ्या बायकोचे FB वरचे फोटो
असे काढून त्याने ते कोर्टामध्ये दाखल केले आणि त्यामध्ये मग त्याने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की माझ्या कमरेला गन वगैरे असल्याचा फोटो दाखवून की मग कोर्टाने असं सांगितलं की त्यामध्ये कोर्टाने कुठल्याही प्रकारची गन किंवा याच्यावरती आक्षेपार्ह घेतला नाही, पण एखाद्या व्यक्ती तक्रार दाखल करायला येतो तो तक्रार दाखल करून घ्या एवढा आदेश दिला आणि त्याच्यानंतर ती केस त्यांनी तिथं मेल केली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्यांची बेसमरी केली, असं काही घडलंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर माझं रितसर गेले 12-15 वर्ष माझं आर्म्स लायसन्स जे आहे ते टाइम टू टाइम रिन्यू होते. त्याच्यानंतर याच्यावरती 2 ते 3 वेळा असे कंप्लेंट करण्यात आला की इथे पाणी चोरीचं आहे, असं आहे तसं आहे, लाईट चोरीची आहे, म्हणजे ऑफिसर आणि मग काय रस्त्यापासून त्यांनी जागा कमी सोडलेली आहे, अशा वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळ्या तक्रारी तो करत राहतो. त्या तक्रारीचा पूर्ण आमच्याकडे पुरावा आहे. शेवटी असेल त्यांचे काही स्वार्थ असेल, काही अडचणी असतील त्यांच्या, आम्हाला वेगळे उद्योग आहे, आम्ही ते उद्योग करतो. आणि डावकर इंफ्रास्ट्रक्चर ही जी कंपनी आहे ती फक्त अशाच लोकांना एंटरटेन करते जी कंपनी देशाच्या GDP मध्ये, जी कंपनी देशाच्या किंवा जो व्यक्ती देशाच्या उत्पन्नामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो, जो देशात दुसऱ्यांच्या उत्पन्नावर जगतो, अशा लोकांना ही कंपनी बिलकुल एंटरटेन करत नाही असं आहे. त्याच्यानंतर मग आणखी दुसरा व्यक्ती कोण आहे? अजून एक त्याच्यामध्ये सुजित कदम नामक व्यक्ती आहे. या व्यक्तीचा आम्ही शोध घेत असताना आम्ही फेसबुक प्रोफाईल त्या व्यक्तीची चेक केली तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला कल्याण जिल्हा अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर ज्या व्यक्तीला हा कल्याण तालुका आहे की जिल्हा आहे यासारख्या बेसिक गोष्टीचं नॉलेज नाही आहे, त्या व्यक्तीने या लेवलला जाऊन कंप्लेंट करणं हा आमच्यासाठी पण मोठा सरप्रायझिंग स्ट्रोक आहे. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेअरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेरिंग्स आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावकर एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस मी मागे न्यूज कोणीतरी केले होते ॲप्लिकेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढचे 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा प्रोजेक्ट टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार, त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती, मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे. आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली आहे, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल त्याचं टाईम टू टाईम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018मध्ये घेतली, त्यानंतर 2021मध्ये ॲडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाईम टू टाईम NA परमिशन घेतलेले. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो. सरोज रेजर डावकर एलिगन्स कोऑपरेटिव्ह सोसायटी काय विचारले तर तुम्हाला बोलू काय झालंय प्रकरणामध्ये? प्रकरणामध्ये असं झालं है कि हमें ताब्यात बिल्डिंग हम लोगों ने बिल्डिंग लिया रहने को आए तो बीच में ऐसी अफवाह हुई कि बिल्डिंग अनलीगल है और उसको 2-3 महीने में टूट जाएगी. तो हम लोगों ने डावकर सर से संपर्क किया कमेटी के लोगों ने और बिल्डिंग के कुछ साथियों ने, तो उन्होंने हम लोगों के साथ समय दिया और उसमें ही उन्होंने डिक्लेयर किया था कि आप लोगों को घबराने की कोई ज़रूरत नहीं है, हमारे पास बहुत सारे लीगल डॉक्यूमेंट हैं जिसकी वजह से आपको डरने की ज़रूरत नहीं है और अगर ऐसी कुछ स्थिति आती है तो हम आपके साथ खड़े हैं. तो हम लोगों को पूर्ण ठाम विश्वास था कि डावकर सर ने जो हम लोगों को वचन दिया है उसमें वो पीछे हटेंगे नहीं और उन्होंने पहले ही हम लोगों को बोला था कि कोई ऐसी बात नहीं है. तो हम लोगों का वो जो उन्होंने आश्वासन दिया था वो पूरी तरह से उन्होंने करके दिखाया. मैं सर को धन्यवाद देता हूँ और बिल्डिंग के रहवासियों को आश्वस्त करता हूँ कि आने वाले समय में किसी प्रकार से डरने की ज़रूरत नहीं है. बिल्डिंग जो संतोष डावकर सर ने बनाया है उसमें कोई भी डॉक्यूमेंट
की कमी नहीं आएगी, आने वाले समय में कोई प्रॉब्लम नहीं है। धन्यवाद। सिंह है, मैं इस सोसाइटी में सेक्रेटरी हूँ। बाय द वे, जब से हमने ये प्रोजेक्ट चालू हुआ था, कल्याण का सबसे प्रेस्टिजियस प्रोजेक्ट था और हम सारे लोग अपने इतने सारे सपने लेके आए थे यहाँ एक बेहतरीन प्रॉपर्टी में अपना घर लेने के लिए, और हमें पूरा कॉन्फिडेंस था कि यहाँ जो भी हो रहा है वो सबसे बेस्ट ही होगा। जब पोजीशन के बाद इस तरीके की कुछ क्वेरी आने लगी कि नहीं, इस पे डिफेंस का ज़मीन है और अलग अलग तरीके से इसमें क्लेम आया, तो हमारे अंदर जो भी थोड़ी बहुत घबराहट महसूस हुई, हमने तुरंत संतोष दावकर सर को अप्रोच किया और उसी दिन उन्होंने पूरा आश्वस्त कर दिया था कि हमारे सारे डॉक्यूमेंट एकदम परफेक्ट हैं, किसी को कोई डरने वाली बात नहीं है। क्योंकि इन्होंने जो यहाँ का प्रोजेक्ट था वो पूरे कल्याण में एक नंबर बनाया है और हमारा विश्वास था कि यहाँ सिर्फ प्रोजेक्ट के बारे में नहीं, जो बाकी का काम है उसका जो डॉक्यूमेंटेशन है वो भी एक नंबर का, क्योंकि इनका जो कोर काम है दावकर साहब का, वो दूसरे का डॉक्यूमेंटेशन क्लियर करके वो होता है, बना के दूसरे लोगों को देना है। तो यहाँ तो सवाल ही नहीं उठता। तो हमें बहुत ज़्यादा ट्रस्ट था पूरा इनके दावकर साहब के ऊपर कि जो भी यहाँ पे काम होगा सब अच्छा होगा, और आज रिजल्ट आया। हालांकि ये सेकंड टाइम है, बट जो सच्चाई है वो सामने आई और मुझे नहीं लगता कि किसी भी रेसिडेंट को कोई डरने की ज़रूरत है। जब इतना सारा एश्योरेंस मिला है और ये सेकंड टाइम ऐसा हुआ है जब ये विन विन सिचुएशन आई है, जब कोर्ट ने ये बोला है कि नहीं, ये जो एलिगेशन था वो गलत था। तो मुझे लग रहा है कि सभी हम निश्चिंत होकर इसमें रह सकते हैं, और सिर्फ यही नहीं, इनके आने वाले प्रोजेक्ट पे इसका बहुत बड़ा फर्क पड़ेगा। जो ट्रस्ट है वो और ज़्यादा बढ़ जाएगा लोगों के बीच में, क्योंकि पब्लिक के लिए जो आम जनता होती है ना, उसको एक अच्छा ब्रांड, अच्छे लोग चाहिए होते हैं, अच्छे बिल्डर चाहिए होते हैं जो लोगों को कमिटमेंट करके डिलीवर करें। और मुझे लग रहा है कि ये सारा हम लोगों ने जो प्रोजेक्ट पे सोचा था उस तरीके से हमें संतुष्टि मिली है। तो बहुत बहुत धन्यवाद, और हम सबको पूरा ट्रस्ट और कॉन्फिडेंस है। थँक यू। मी गावकर एलिगन्स या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 2102 राहतो। आम्ही मार्च 2022 मी हा फ्लॅट परचेस केला होता। त्यावेळेस या संबंधीच्या गोष्टी प्रोसेसमध्येच होत्या एक प्रकारे। त्यावेळेस आम्ही सरांशी या गोष्टीबद्दल डिस्कशन केलं, ते बोलले डोंट वरी, याबद्दल काही निश्चिंत राहा, ही गोष्ट आपल्या साईडने राहणार आहे, जेणेकरून असं आम्ही काही कोणाला हे करत नाही आहे आणि प्रॉपर वेनेच आम्ही जे काय आहे ते डॉक्युमेंटेशन प्रोसेस केलेली आहे। तर त्यावेळेस मी त्यांना याबद्दल की सर याबद्दल तुमचं असं शुअरिटी कसं, ते बोलले की तुम्हाला याचा 100% रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसातच मिळेल। इट मे बी 1 or 2 years इट विल टेक, पण ते आज झालेलं आहे। त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की त्यांनी जे बोलले ते ॲक्च्युली करेक्ट वेने बोलले होते आणि त्याचा फायदा आज आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आम्हाला बी कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये काही लोकांनी जे आम्हाला सांगितलं की असं आहे तसं आहे, तर आता ते तसं काही राहिलेलं नाही आहे। ज्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा कोर्टाकडून जे जजमेंट आले त्याप्रमाणे वी आर सॅटिस्फाईड। मी 2011 पासून संतोष सरांना ओळखले, म्हणजे आम्ही रिडेव्हलपमेंटवाले आहेत। आमच्या पहिला पण इथे रूम होता आणि नंतरला पण आम्ही इथेच घेतला। तर म्हणजे पहिला ज्यावेळेस इथे घेतला त्यावेळेस आम्ही सगळं चेक केलं होतं, म्हणजे असं काही ही जागा वगैरे प्रॉपर आम्ही चेक करू, कारण आपण इन्व्हेस्टमेंट करतो रूमसाठी आणि ही आपल्या जीवनाची पूर्ण जी हे लावतो, कमाई लावतो। मग म्हणजे आम्ही पूर्ण पेपर चेक करून घेतलेलं होतं, म्हणजे 2011 पासून आम्हाला माहीत होतं। मध्ये अफवा उडाल्या, पण आम्ही न्यू डेव्हलपमेंटवाले आहेत, आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। आधी आम्ही चेक केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती असं काही होणार नाही आहे। आणि सगळं आमचं म्हणजे लोकांनी जे भडपाईची कामं केली ते झालं, पण आम्हाला खात्री होती त्यांच्यावर सरांवर की असं काही नाही आहे। रूम नंबर 1306। सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं सर की आपलं घर सुंदर, चांगलं हायफाय सोसायटीत असावं, असं माझंही स्वप्न होतं की माझं घर एका हायफाय सोसायटी आणि सर्व सुविधांसह असावं। त्या अनुषंगाने आम्ही 2020मध्ये डावकर एलिगन्समध्ये 1306 हा फ्लॅट बुक केला। बुक झाल्यानंतर तो आम्हाला पोझिशन 24ला मिळाला। आम्ही राहायलाही 24ला 6 जून 2024ला इथे राहायला आलो। सर्व एम्युनिटीज आहे। हळूहळू काही लोकांनी अफवा पसरवल्या की या सोसायटीच्या लँडवर केस आहे वगैरे वगैरे, पण आम्ही दुर्लक्ष केलं की आतापर्यंत इथपर्यंत सरांनी पोहोचून नाही, त्याच्या पुढेही नक्की आपली नौका पार। आपलं स्वप्नपूर्तीतलं घर आहे असं आपल्या डोक्यावर एक टांगती तलवार होती आमच्या डोक्यावर की उद्या उठून जर काही झालं तर आपली आयुष्याची पुंजी आपण इथे लावलेली 80-82 लाख ते जाईना। आपण सामान्य माणसाला एक
आपली छोटीशी आपल्या आयुष्याची कमाई असते ती आपण एका घरामध्ये लावतो. ते इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण ते घर बुक करतो. पण देवाच्या कृपेने आज तो निकाल लागला. अतिशय आनंद झाला आम्हाला. सरांचेही धन्यवाद, पूर्ण टीमचे धन्यवाद आणि आमच्या सोसायटीच्या वतीने सरांना व्हेरी व्हेरी थँक्यू.